मी हरिभक्त परायण दत्ता महाराज दोन्ही पाटील, शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी आध्यात्मिक वारकरी आघाडीचा प्रदेशाध्यक्ष आहे. आपण सर्वजण ऐकतोय की श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्या येथे दानपेटी, चांदीच्या विटा, दागिने ही जी काही चोरी झालेली आहे, जो काही गैरव्यवहार झालेला आहे, तर तो अतिशय निंदनीय आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. त्याचा निषेध करावा इतका कमी आहे. म्हणून या न्यासाचे जे खजिनदार आहेत, पूर्वाश्रमीचे गिरी महाराज यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या खजिनदार पदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत. कारण की खजिनदार म्हटल्यानंतर त्यांची जबाबदारी आहे. व्यवहार कसा चालतोय, काय कशा पद्धतीने देणगी येते, ती कुठे जाते, याचा त्यांच्याकडे लेखाजोखा असणं महत्त्वाचं आहे. म्हणून आम्हाला वाटतं की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि जे काही त्या प्रकरणामध्ये दोषी आरोपी आहेत त्यांना कोणताही भेदभाव न करता त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. तो साधारणपणे 1700 कोटीचा घोटाळा आहे असं सांगण्यामध्ये येतं. आणि बरेच लोक त्याच्यावरती, जे लोक ज्यांनी त्यासाठी भरपूर काही योगदान दिले आहे, त्यांनी पण त्याच्यावरती खूप, अयोध्येमध्ये मी काल फोन केला होता, तर म्हटले महाराजजी त्यांचा FIR पण झाला नाही. आणि जो काही ते चंपतराय मिश्रा, अजून डॉक्टर अनिल मिश्रा आणि चंपतराय आणि दुसरे अजून एक जण आहेत, तर त्या दोघांनी राजीनामा देतो पण अजून स्वीकारला गेलेला नाही आणि त्यांच्यावरती कोणती FIR दाखल झाली नाही असं मला अयोध्येतून सांगण्यामध्ये आलेलं आहे. सर, ते खजिनदार आहेत. खजिनदार हे महत्त्वाचं पद आहे. तर त्यांनी एक नैतिक जबाबदारी म्हणून आपला धर्माची बदनामी होते, ती धर्माची बदनामी थांबावी आणि धर्मद्रोह असं लोक त्याला म्हणतायत, तर त्यांनी ते नैतिक जबाबदारी स्वीकारून त्याचा राजीनामा दिला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.